संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। भगवानगडावर आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। तर दुपारी नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेणार। नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा, सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। नव्या कररचनेने मध्यमवर्गीय नोकरवर्ग तरुणांना मोठा फायदा होणार। युवांसाठी वेगवेगळे मिशन, स्वप्नांना भरारी देण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार। मोबाईलचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहनं, टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार। इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादनात खर्चात कपात होणार। यासह कॅन्सरची औषधही स्वस्त होणार। पुढील आठवड्यात संसदेत नवीन आयकर विधेयक धोरण येणार। नव्या आयकर विधेयकाच्या टॅक्स स्लॅबशी संबंध नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून स्पष्ट। किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 5 लाखांपर्यंत। लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड। तर बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करणार।